नमस्ते, वंदे मातरम. मित्रांनो, ही व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की खूप साऱ्या मित्रांचा मला मेसेज आला आहे की दादा मला तुझे पुस्तकं सांग, तू कुठले पुस्तकं वापरतोय. तर मित्रांनो, खूप साऱ्या मित्रांचा आग्रहापोटी मी व्हिडिओ तयार करतोय. मला अभ्यासातून बिलकुल वेळ मिळत नाहीये. व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून टाकायलाच मीच कंटाळलोय, पण ही मित्रांच्या आग्रहाखातर मी व्हिडिओ तयार करतोय. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मी तुम्हाला मुद्द्यातच सांगणार आहे. तुमचा भाऊ तुम्हाला सांगतोय त्या हिशोबाने तुम्ही ही व्हिडिओ बघा. लक्षात ठेवा, नीट आवर्जून बघा. व्हिडिओ काय लई मोठी नाही, 4 ते 5 मिनिटाचं होईल, पण डोकं शांत ठेवून बघा तुम्ही. आता मी व्हिडिओ शूट करतोय फ्रंट कॅमेरे. माझ्याकडे मोबाईल काय चांगला नाहीये, मी जो वापरतोय त्याच्यातच शूट करतोय. लाइटनिंग प्रॉब्लेम ही ऍडजस्ट करून घ्या, तुमच्यासारखाच मी पण आहे. आता तुम्हाला मी जे पुस्तकं दाखवणार ते उलटे दिसते, पण मी एडिटिंग मध्ये इथं फोटो टाकेल. ओके. आता मराठी व्याकरण पहिल्यांदा आपण 3 विषयाची गोष्ट बोलूयात. आपल्याला तसे मुळात 4 आहेत, पण आपण पहिल्यांदा सुरुवात 3 विषयाची करू. पहिलं सुरुवात करायची मराठी व्याकरणापासून. आता मराठी व्याकरणासाठी मी वापरतोय ज्ञानेश्वर आगाव सरांचं बुक. त्यांचं ऍप्लिकेशनच नाव आहे प्ले स्टोअरला ज्ञानराज मराठी व्याकरण, म्हणून तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. मी त्या ऍप्लिकेशन मध्ये राजमाता बॅच करतोय. आता सध्याची लाईव्ह बॅच चालू आहे ती, आणि त्यांचंच बुक वापरतोय, कारण की ऑब्व्हियसली त्यांचे लेक्चर करतो म्हटलं मला त्यांचंच पुस्तक वापरावं लागेल. शपथ घेऊन सांगतो मित्रांनो, इतका सोप्या पद्धतीत शिकवलेलं आहे व्याकरण मराठी. तुम्ही कुठलेही लेक्चर करा, तुम्हाला डायरेक्ट समजणार. डायरेक्ट समजणार. त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगतो मित्रांनो, तुम्ही मराठीसाठी ज्ञानेश्वर आगाव सरांचंच करा. तुम्हाला करायचे तर करा, नाही तर तुम्हाला जे चांगले वाटते ते करा, पण मी तर हेच करतोय ज्ञानेश्वर आगाव सरांचं. ओके. आता गणित आणि बुद्धिमत्तेचं बोलूयात. गणित आणि बुद्धिमत्तेसाठी मी वापरतोय सचिन ढवळे सरांच्या नोट्स वापरतोय. नोट्स म्हणण्यापेक्षा जे लेक्चर मध्ये सांगतायत ना सर, पीडीएफ देतात एक वर्कबुक, ते यूज करतोय. हे बघा, हे वर्कबुक आहे सचिन ढवळे सरांचं. मी याला बाइंडिंग वगैरे केलेलं आहे. हे बघा, असं स्टिकी नोट वगैरे मी चिटकवत असतो. लेक्चर झालं की मी स्टिकी नोट चिटकवत असतो. हे बघा, एकदम प्रॉपर. बाकी करायचंच काय नाही. सर जेवढं सांगतील तेवढं करायचं आणि त्यावरती उदाहरणं सोडवायची. बास, विषय संपला. तुमचं गणित बुद्धिमत्ता इथं परफेक्ट होऊन जातंय, आणि मराठी ज्ञानेश्वर आगाव सरांचे पुस्तकं होऊन जातंय. फक्त एक मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एकदा केलं म्हणजे होत नसतं. तुम्हाला आहे ना प्रत्येक वेळेस रिव्हिजन करावी लागणार आहे. रिव्हिजन खूप महत्वाची आहे यासाठी. हे बघा, लसावी मासावी, हे बघा, चढता उतरता क्रम. इथं स्टिकी नोट्स मध्ये भावांनो, आपल्याला 5 महिन्यात पोलीस व्हायचंय, त्याच्यामुळे स्मार्ट स्टडी खूप महत्वाचा आहे. लक्षात राहू द्या. मी काय कुठला शिक्षक नाही, मी पण एक विद्यार्थी आहे. मी तुमच्या समोर, मी विद्यार्थी आहे, तुम्ही विद्यार्थी आहे. आपण भाऊ भाई आहे, आपण भाई भाई आहे. त्यामुळं तुम्ही अजिबात लोडच घेऊ नका राव मित्रांनो. मी म्हणतो ना, पोलीस भरतीला सोपी आहे, तर सोपी असणार आहे. कारण मी अभ्यास करून मला एडिटिंग व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकावं लागते, तुम्हाला दाखवावं लागतं. तुमच्याकडे किती वेळ उरतोय, त्या हिशोबाने तुम्ही पण अभ्यास करू शकता ना. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आता हे गणित बुद्धिमत्तेचं झालं, मराठीचं झालं. आता एकच सांगणार मी तुम्हाला, जीकेच्या आता सध्या तुम्ही नादीच लागू नका, आणि मला 100 वेळेस विचारूच नका जीके साठी कुठलं पुस्तक वापरतो, कारण की मी जीके चालूच केलं नाहीये. हा, तुम्हाला एक सांगतो मी, हे आता मी पुण्याला फॉर्म भरायचं चाललेलं आहे माझं, त्याच्यामुळे मी हे जिल्हा विशेष वाचतोय पुण्याचं. हे कोणाचं आहे? हे महाराष्ट्र पब्लिकेशन आहे, विठ्ठल बडे सरांचं पुस्तक आहे, जिल्हा विशेष. मी हे वाचतोय. जीकेचं मी वाचत नाही सध्याच्याला. आता जीकेच्या मला पुस्तकं बघायचीत अजून, कुठले चांगले आहेत कुठले नाही आहेत. मग त्या हिशोबाने मी करणार आहे. आणि मी पण तुम्हाला, मी जे वापरणार ते तुम्हाला सक्ती नाहीये. तुम्हाला जे चांगलं वाटतं ते वापरा तुम्ही, पण मला जे चांगलं वाटणार, मला जे रिझल्ट मिळणार, मी तेच करणार ना. एवढ्यात मी तुम्हाला सांगितलं, एवढं माझी बुक लिस्ट एवढी सांगितली. आता नेक्स्ट व्हिडिओ येईल ती वर्कआउट संदर्भात येईल आणि डाएट संदर्भात येईल, आणि आपल्याला साहित्य कुठलं कुठलं लागणार आहे, आणि इंजुरी कशी टाळायची या संदर्भात येईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा, आपलं मुळात आहे ना बोलणं गावंढळ आहे. आणि भैया, मी काय प्रोफेशनल युट्यूबर नाही. हे माझा अनुभव मी शेअर करतोय, कारण की 5 महिन्यानंतर मी कुठं राहीन याचं भविष्य कोणी बघितलेलं नाहीये. पण ज्यावेळेस मी मागं वळून बघल, त्यावेळेस मला माझी जर्नी बघून मला माझे एन्जॉय वाटला पाहिजे. अरे हा, आपण असं करत होतो, आपण आता इथं आहे. समजतंय? तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला डेली अपडेटसाठी जर कॉन्टॅक्टमध्ये राहायचं असलं तर डिस्क्रिप्शन चेक करा माझ्या चॅनलचं. तिथून तुम्हाला माझ्या इन्स्टाचं आयडी मिळेल, तिथं तुम्ही जाऊन फॉलो करा, म्हणजे आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूयात.
जय हिंद, वंदे मातरम.